कधी कोणाशी खोटं बोललीस? आपण त्यांच्याकडे मारुतराव तिरपुडींची मुलगी म्हणून गेलो, या तर वामनराव किल्लेदारांच्या पत्नी निघाल्या। प्रत्येक माणसाच्या उद्धाराची एक वेळ ठरलेली असते। तुम्ही मला नाईट मून मध्ये भेटा, मग सांगतो। काही अडचण आहे का? मी सारखा फोन करताय। सारखा अहो आता तर आले की मी घरात। माझ्या मैत्रिणीसाठी मी 1 लाख रुपये काढले होते आणि तिचं नाव विद्या नाही, आपल्या गावातल्या वनिताबाई। पण तिचा आणि तुझा संबंध काय? आणि तू गेलीसच का तिच्याकडे? तुम्ही दाखवू नका ना, ऐकून घ्या ना। मला जगात कोणी त्रास दिला नसेल इतका त्या बाईने त्रास दिलाय, आणि तू तिच्याचकडे? शी परशु शेठ, परशु शेठ, परशु शेठ। अरे नरसाला काय कळत नाही काय? चांगलं अप्सरेचं स्वप्न बघत होतो, मायला फुकण्या कुठला एक विचारायचं होतं। विचार आता। तुम्ही ते नाईट मून हॉटेल का हो निवडलं? कसलं घाणेरडं हॉटेल आहे ते। अहो चांगल्या घरातल्या बायका त्या हॉटेल समोरून सुद्धा जात नाहीत कधी, तुम्ही डायरेक्ट किल्लेदारांच्या सुनेलाच तिथं बोलवलं। कोण म्हणते ते घाणेरडं हॉटेल आहे? विसरला का काय? एकेकाळी आपण रेग्युलर कस्टमर होतो त्या हॉटेलाचे। मी अजूनही जातो की तिथं, म्हणूनच घाणेरडा राहिला तू। पण मी काय म्हणतो, वहिनी साहेब तिथे येतील? तिचा बाप पण येईल। अहो ती पूर्वीसारखी भोळी बाबडी नाही राहिली, गरीब गाय नाही राहिली ती आता। अरे ती पूर्वीसारखी गरीब गाय राहिली असती ना तर केव्हाच आपल्या पोटात शिंग खुपसून मोकळी झाली असती। राग्या काय आता गरीब राहिली नाही, नावा रूपाला आली, त्यामुळं अब्रू वाचवणं आलं, नाव टिकवणं आलं, व्याप वाढलाय बाबा आता गाईचा। तरी पण मी काय म्हणतो की पैसे लावतो काय? मी म्हणतो येणार, तू म्हणतो नाही, कितीची पैसे लावतो बोल? आधीच कपलक झालोय मी, पैसा कसला लावताय? परत जाऊ ते मरू दे। मी काय म्हणतो, तुमचा इरादा तरी नक्की काय आहे? तुला काय वाटतं रे माझा काय इरादा असेल? माझ्याच प्रश्नाला प्रतिप्रश्न काय विचारताय शेठ? वातात कुठं मोठ्या साहेबाच्या खुनाच्या लफड्यातनं आपण सही सलामत सुटलोय, त्यात परत हे नवीन झंगट म्हणजे हे तुला काय वाटलं तिथे जाऊन मी काय करणार आहे?
जानकीला हात लावणार आहे? अरे हॅड, कचपन करणार नाही, एवढा वांगळा माणूस नाही मी. फक्त एक फोन करणार. कोण? कुणाला? तुझ्या बापाला. तुला काय करायचं रे? तुला प्रश्न विचारायला ठेवलंय का सोडवायला ठेवलंय? आता शेट, तुम्हालाच माहिती आहे की मला कशाला ठेवलंय ते. सोडवायला ठेवलंय, कळलं ना? वय वय. राघोबा पंत, अब देखो आगे आगे होता है क्या. अरे वा, भावी आमदारीण बाई सकाळी सकाळी लॅपटॉप कडून बसलाय. हा, आता महाराष्ट्राचं काय भलं करायचं ठरवलंय तुम्ही? करा, तुम्ही माझी चेष्टा करा, टिंगल करा, पण एक ना एक दिवस मी आमदार होणारच. एक ना एक दिवस कशाला? काल दादानी प्रॉमिस केलं की तुला विधान परिषदेवर घेणार म्हणाला. नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माय डिअर, दादा जेव्हा एखादी गोष्ट प्रॉमिस करतो ना, तेव्हा ती काळ्या दगडावरची रेघ असते. त्यांची ही काळ्या दगडावरची रेख इलेक्शनच्या वेळी मी चांगलीच अनुभवली. कम ऑन अहिल्या, मी राजकारणातलं मला फार काही कळत नाही, पण एवढं नक्की कळतं की थोडं पुढे मागे व्हायचंच. पण तरी सुद्धा दादा त्याचा शब्द पाळेलच. हे ज्यांना कळतं ना, ते असं सरसकट वचनं देत फिरत नाहीत. राजकारणात प्रत्येक शब्द हा जपून वापरायचा असतो. मला एक सांग, मी कधीही तुझ्याशी जेव्हा ह्या विषयावर बोलतो तेव्हा तू दादाला राजकारणातलं कसं कळत नाही हे काय शिकवतेस ग? मी कशाला शिकवेन? मला काही दुसरे कामधंदे नाहीयेत. खरंच तू आता एवढं सगळं देतोय तरी सुद्धा तुमची हीच वृत्ती. एनिवे, ऑल द बेस्ट. कुत्र्यासमोर तुकडे फेकावेत तसे फेकलेले उपकार नकोयत मला. एक ना एक दिवस तुमच्या दादांचे उपकार न घेता आमदार होणार, आणि त्या दिवशी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल. पण हो, तेव्हा आत्याबाई आणि ती मोलकरीण त्यांचे पांढरे पडलेले चेहरे बघायचे आहेत मला. किती उशीर जानकीताई? तुम्ही फोनच्या जवळच उभे राहता ना. काय चुकून दुसऱ्याच कोणी फोन उचलला तर? मला डायरेक्ट बोलायची सवय ना, म्हणून म्हणलं. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते बोलून टाका एकदाच आणि ठेवा फोन. अहो जास्त काय नाही, हॉटेलचा पत्ता सांगायला फोन केलाय. हॉटेल नाईट मून, बर्ड आयलंड. हे बघा, तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, आणि अशा अनोळखी ठिकाणी मी एकटी नाही येऊ शकत. अहो असं काय करताय जानकीताई? आम्ही तुम्हाला काही पैसे बिशे मागितलेत का? काही आदवा तदवा बोललो का? अहो तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून फसवण्याचा आमचा हेतूच नाहीये. आमचा म्हणजे आणखी किती जण आहात तुम्ही? हे बघा आता उगाच विषयाला फाटे पडू नका. अहो मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जानकीताई जानकीताई असंच म्हणत आलो की नाही? मग उगाच संशय घेऊ नका. हा, आता एवढं समजावून सांगूनही तुम्ही जर का आलाच नाही तर नाईलाज असतो, मला नरसिंह दादांकडे जावं लागेल. पण मी कोणाचं काय वाईट केलंय? वनिताबाईंना सुद्धा मी चांगल्याच मनाने मदत केली ना, त्या अडचणीत होत्या म्हणून. हो, तुमच्या या समाजसेवेचंच बक्षीस द्यायचं तुम्हाला. फक्त बरोबर येताना कोणाला आणू नका. हा, अगदी पोलिसांना सुद्धा. नाहीतर काय आहे, आपल्यातलं गुपित त्यांना पण कळायचं नाही का?
जीव गेला ना तरी कधी कुणाचं चांगलं करायला जाणार नाही मी. कशी काय फसले अशी. चला किल्लेदारीणबाई, मी आज दुपारपर्यंत माझी सगळी कामं आटपणार आहे आणि मग त्यानंतर हे नवविवाहित दाम्पत्य पहिल्यांदा बाहेर जेवायला जाणार आहे आणि तिथूनच सिद्धिविनायकाला. मी आजारी असताना त्याला खूप वेठीस धरलं होतंस म्हणे तू. नाही नको. काय? म्हणजे मला ती कॉलेजची थोडी खरेदी करायची होती, चपला आणि वह्या पुस्तक. अगं मग एकत्र खरेदी करू ना. नंतर गण्याच्या शाळेत जायचंय पालक सभेला. ठीक आहे, उद्या जाऊ आपण. पण बघ, कामं लवकर आटपली तर संध्याकाळी सुद्धा जाता येईल आपल्याला. खरं सांगू का जानकी, मला तुला असं समोर बसवून तुझ्याकडे पाहत राहायचंय. कमाल आहे एका मुलीची. एका पाषाण हृदयी किल्लेदाराला माणसात आणलंस तू. या लवकर या. युगंधरे, आपण त्या हायलेल्या एवढं घोड्यावर बसवले, पण आपल्याकडून काय होणार आहे का? तू काय त्या पक्षश्री निश्चलच का? नाही, त्यांचा होकार आला तरच हे दुखणं सहन करण्याचा अर्थ आहे. आणि दुसरं काय काय चाललंय? काय लक्ष कुठे तुझं? कुठल्या इच्छात रमलीस तू? काय म्हणालास? या म्हणजे मी काय म्हणाल ते ऐकलं बी नाही तू. म्हणजे बाबा गातो आणि बाबाच ऐकतोय. काही महत्वाचं होतं का? आणि ते मला काय महत्वाचं म्हणायचं नव्हतं. मी विचारतोय, तू गप का? उद्या आर्यनचा वाढदिवस आहे. अरे मग चांगलं आहे की, चांगलं धूमधाड. उद्या आर्यन बाबाचा वाढदिवस आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा आणि दुःखाचा दिवस. नियती कधी कधी किती क्रूर खेळ खेळते ना. हा आठवलं तरी खचून जायला होता. पण झालं ते झालं. ते आपण बदलू शकत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय, पण गप्पा बसण्यात बी अर्थ नाही. जना, ज्या दिवशी माझं कुंकू पुसलं गेलं त्याच दिवशी माझ्या एकुलत्या एका मुलाचा वाढदिवसही असतो. काय विसरू आणि काय साजरं करू तेच कळत नाही. अच्छा, म्हणून तू शांत झालीस होय? दरवर्षी हा दिवस जवळ येऊ लागला की काहीच तुटतं रे. पण आता ठरवलंय, काहीही झालं तरी यावर्षी आर्यनचा वाढदिवस साजरा करायचाच. होय, तू काळजीच करू नकोस ग. पण ज्यानं तुझं कुंकू पुसलं त्याला मी कसं विसरेन? जगातले सगळे अपराध जर एखाद्याने केले असतील तर त्यालाही माफ करेन, पण नरसिंह किल्लेदाराला कधीच माफ करणार नाही. माझ्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने त्याला पोरखं केलं. एवढे मोठे अपराध करू नये. समाजात देवता बनून फिरतोय तो.
कारण तो सही सलामत सुटलाय. पण मी त्याला सोडणार नाही. तू बघ जना, एक दिवस त्याच्याही आयुष्यात असा येईल जसा त्याने माझ्या आणि आर्यच्या आयुष्यात आणलं. जाऊ दे, नको उगा तुझं काय जाळूस. बघ, पुन्हा बोलता बोलता मी भावूक झाले. हा विषय इथेच संपला. आपण आर्यनचा वाढदिवस साजरा करायचा. मी त्याच्यासाठी काही गिफ्टही नाही घेतलं. त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट आणायला हवं ना. उद्या जर का त्या हाटेला तुम्ही आला नाहीत तर मग मात्र मी नरसिंह दादांना भेटून बघा. जानकी, झालं इथेच भेटलीस. मला तुला काहीतरी सांगायचंय, पण आधी प्रॉमिस कर तू कोणाला सांगणार नाहीस. अगं पण नाही आणि बिन नाही. जानकी अगं, उद्याचा दिवस तर खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी पण. तुझ्यासाठी? अगं पण उद्या काही बाबांचा बर्थडे नाहीये. माझ्यासाठी उद्याचा दिवस इम्पॉर्टंट आहे, कारण उद्या आर्यनचा बर्थडे आहे. अगं हळू ना, त्या ऐकतील. नाही ऐकत आहे ग. ऐक ना, मला आर्यनसाठी ना एक मस्त गिफ्ट घ्यायचं आहे. येशील माझ्याबरोबर? नाही, मला आता नाही जमायचं. मला जरा, तुला सांगितलं ना, उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे ग माझ्यासाठी. तू काय भाव खाते? मला देवळात जायचं आहे. हे काय वय आहे का आपलं सारखं सारखं देवळात जायचं? आज या देवाला भेटीस धर, उद्या त्या देवाला. अगं, आपल्या अपेक्षांचं ओझं उगच त्यांच्या माथ्यावर कशाला मारतेस? इथून ते मड आयलंड, त्याला कसं जायचं? मड आयलंड? तुला कशाला जायचंय तिकडे? नाही, मला नाही. माझी एक मैत्रीण आहे, तिला जायचंय. हां, हे बघ, तुला सांग, उगाच इकडे तिकडे रस्ता शोधण्यापेक्षा ना सरळ रिक्षा पकड आणि जा. 4-5 रुपये जास्त होतील, पण व्यवस्थित जागेवर पोहोचेल. आणि बाय द वे, तिला कशाला जायचंय मड आयलंडला? तिचे नातेवाईक राहतात तिकडं. अच्छा, पहिल्यांदाच गावाहून येते म्हणून. जानकी, मजा आहे का तुझी? गावातल्या सगळ्या मैत्रिणी आता एक एक करून इकडे येत आहेत तुझ्या. आणि माझ्या मैत्रिणी हळूहळू मुंबई काय हा देशच सोडून चालल्या आहेत. मी जाऊ आता? अगं, तू कुठे चाललीस आता? तिला रिक्षा पकडून द्यायला? रिक्षा माझ्याबरोबर चल ना, गिफ्ट आणायला. अगं, मी तुला सांगितलं ना मला देवळात जायचंय म्हणून. आजकाल तुला पाहिल्यावर ना देव सुद्धा गाभाऱ्यातल्या गाभाऱ्यात पळत असतील. ही आली काहीतरी मागायला म्हणून. अमृता, तुझा देवावर नाहीये ना विश्वास? नसू दे, पण तिला देवळात जायचंय तर जाऊ दे की. अगं, दिवसातनं 100 वेळा नवस मागते देवाकडे, पण त्यातला एक सुद्धा स्वतःसाठी नसतो. जे मागते ते सगळं लोकांसाठी. त्याचे तू ना एकदम तुझ्यासारखं करून ठेवलंयस तिला. जाऊ दे, मला काय करायचं? तुम्ही दोघी बसायचे देवदेव करत. मी चालले, मला घाई आहे. तुला जायचंय ना देवळात? जा जा, आणि कधीतरी जरा स्वतःसाठी पण काही मागत जा.
आता तेच वेळ आली आहे. म्हणजे काय नाही, मला उशीर होतोय. मी जाऊ का? हो जा ना. आणि अगं खरंच परशू सुद्धा हल्ली खूप वेळा देवळात जातो. भेटतो का नाही तुला? अजून नाही भेटलेत, पण भेटतील कधीतरी. जाऊ? ये ये. वाकणीस श्रीपूर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काय मोर्चे बांधणी चालू आहे? साहेब, नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या, त्यामुळे या वेळेला आपण पारंपरिक प्रचारापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडियावर जास्त भर देणार आहोत. आणि विरोधी पक्षाचा उमेदवार ठरला का? हा, म्हणजे तसं बऱ्याच लोकांना विचारून झालंय, पण कोणाला हौस आहे स्वतःचं डिपॉझिट जप्त करून घ्यायची? ते खरंच. मग आपला उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येईल असं तरी पहा. काही काळजी करू नका साहेब. बरोबर ओळखीचा नाही जरा बघा. हॅलो, बोला. कुत्र्या, मालकाला दे फोन. जे काय बोलायचं ते माझ्याशी बोल. कोण आहे? फोन द्या इथे. साहेब, साहेब अहो, कोणीतरी फालतू माणूस. हॅलो, कोण आहे? अरे आता का दातखिळ बसली तुझी? अरे दात खेळ आता तुझी बसणार आहे. तुझ्या बायकोचा लपडा कळल्यावर. फोन देऊ नको, फोन देऊ नको. काय सांगतो ते ऐक. बायको खोटं बोलून कुठं उंडारायला गेली माहिती का तुला? कोण बोलताय? फोनवर भुंकणाऱ्या कुत्र्यांना मी. अरे बाबा, कुत्रा तुझ्या पायथ्यातच भोंकतोय. तिकडं मडायला जा, हॉटेल मॉल मध्ये. नाईट मॉल रे बाबा, नाईट मॉल. तुला हनीमून दुसरं काय दिसतं का रे? रे बाबा, तिकडं जा. रूम नंबर 5 मध्ये कोणाबरोबर बसले बघ तुझी बायको. नाही नाही, सांगत नाही नाव त्याचं आता. त्याच्यासाठी लाईव्ह ठेव. लाईव्ह खास शो ठेवलाय. लाईव्ह टेलिकास्ट बघायला जा.